सोलापूर परिसरातील आसरा चौक ते अत्तारनगर रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणासाठी तब्बल 3.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेने गरीब आणि कष्टकरी नागरिकांची अतिक्रमणे हटवली, तर बडे उद्योजक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कंपाऊंड आणि सत्ताधारी नगरसेवकांची कथित अतिक्रमणे सोडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कथित दुजाभावामुळे गेल्या महिन्याभरापासून रस्त्याचे काम रखडले आहे. प्रमुख पाठपुरावाकर्ते राजाभाऊ कुसेकर, माजी नगरसेवक राजेश काळे आणि समाजसेवक सागर तुर्के यांनी अतिरिक्त आयुक्त कारंजे, सिटी इंजिनियर, विभागीय अधिकारी आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पाहणी करून घेतली. सर्व अतिक्रमणांवर समान कारवाई करण्याची मागणी करत प्रशासनाला 4 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कारवाई न झाल्यास टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य गेटसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. दरम्यान प्रशासनाने संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तयार करून आयुक्तांशी चर्चा करण्याचे आणि अतिक्रमणे हटवल्यानंतर रस्त्याचे काम पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. नमस्कार, मी राजाभाऊ कुसेकर. डी मार्ट ते अत्तारनगर हा रस्ता डीपी मध्ये 30 मीटरचा आहे. म्हणजे टोटल 100 फूटचा रस्ता आहे. त्याच्यावर धनदांडग्यांनी आणि भूमाफियांनी 15-20 फूट अतिक्रमण केलेलं आहे. मी 3 महिन्यापूर्वी आयुक्तांना निवेदन दिलं होतं की अगोदर अतिक्रमण क्लिअर करा आणि त्याच्यानंतरच रस्ता चालू करा. पण त्यांचं म्हणणं आलं की अगोदर रस्ता होऊ द्या, नंतर अतिक्रमण आम्ही काढतो. आम्ही म्हणलं तसं होणार नाही. 3 महिन्यापूर्वीपासून मी रस्ता बंद केलेला आहे. सध्या कॉन्ट्रॅक्टरला मी काम करू देत नाही आहे. आता या विषयावर सत्ताधारी नगरसेवक या लोकांनी या भूमाफियांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचप्रमाणे प्रशासन सुद्धा दुर्लक्ष करत आहे. यासाठी आम्ही समविचारी लोक एकत्रित येऊन आयुक्तांना बोलून, आता कारंजे साहेब येऊन गेले, त्या लोकांना कुठं कुठं मार्किंग आहे 30 मीटरचं या पद्धतीने मार्किंग दाखवलेलं आहे आणि ते मार्किंग प्रमाणे अतिक्रमण निघाल्याशिवाय आम्ही ह्या रस्त्याला एक सुद्धा खडी पडू देणार नाही. आणि गोरगरिबाचे अतिक्रमण काढायला यांना फार मोठं बळ येते, पण असल्या धनदांडग्यांना आणि भूमाफियांना हे करताना यांची सेफ्टी आज जाते. तर आमचं म्हणणं असं आहे, सर्वांना समान न्याय द्यावा आणि आमचा एकच इशारा आहे, जोपर्यंत इथलं अतिक्रमण क्लिअर 30 मीटरचं ओके होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलंही काम चालू करू देणार नाही. यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्यास तयार आहोत, रस्त्यात उतरलेले आहोत आणि कुठले गुन्हे दाखल करणार असेल तर गुन्हे दाखल करून घेण्यासाठी तयारी आहे. यामध्ये एक शैक्षणिक संस्था पण आलेली आहे टिळक विद्यापीठ, त्याचं काय प्रकरण आहे? टिळक भवनचं हे आता नावाजलेली संस्था आहे. या लोकांनी बाहेर 15 फूट कंपाऊंड बांधून या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. असले लोक यांना चालतात. या लोकांचं अतिक्रमण अगोदर पाडण्यात यावं आणि नंतर बाकीचे जे मैदानी भाग आहे तो तर पाडतीलच. काही लोकांनी कंपाऊंड केलेले आहेत ते सुद्धा पाडतील. जोपर्यंत 100% 30 मीटर मोजून घेणार आम्ही, नंतरच रस्ता करू देणार, नाही तर करू देणार नाही. ते जमा झालं कशासाठी? आज गेल्या 3 महिन्यापासून येथील नागरिकांना जो त्रास होतोय की हा जो मंजूर रस्ता आहे अत्तारनगर ते आसरा चौक, या रस्त्याचं काम थांबलेलं आहे. आणि हे काम थांबवण्यामागं आमचे मित्र राजाभाऊ कुसेकर यांची महत्वाची भूमिका आहे आणि त्यांचं स्पष्ट मत आहे आमच्यातल्या धुळे सोलापूर मधल्या सर्व आपल्या मित्रमंडळीचं, की इथं जे अतिक्रमण केलेत मोठ्या धनदांडग्या लोकांनी, पहिली त्यांच्यावर कारवाई करावी आणि रोड पासून जो काही रस्ता आमचा आहे 30 मीटरचा रस्ता, जो सर्व्हिस रोड म्हणतो आपण, तो पहिला करावा. कारण एकदा जर तुम्ही हा रस्ता जर केला तर तिथलं अतिक्रमण काढण्यावर तुमचा बऱ्याच गोष्टी होतील. आता आम्ही काही नगरसेवकांचे, काही मोठ्या लोकांचे, स्वतः प्रत्यक्ष नगर अभियंत्याला, अतिरिक्त आयुक्तांना, इथल्या संबंधित झेडओंना, जेईला आणि बांधकाम अतिक्रमण विभागाला, या सर्व विभागांना मी एकत्र गोळा केलं. काल आयुक्तांशी माझं बोलणं झालं होतं की साहेब, तुम्ही गोरगरिबाच्या टपऱ्या काढताय, इस्त्रीचं दुकान काढताय, पानटपरी काढताय, बाकीचे छोटे मोठे उद्योग ज्याचं हातावरचं पोट ते काढताय, आणि हे मोठे मोठे जे टिळक विद्यापीठ सारखे आहेत त्यांचं ज्यांनी अतिक्रमण केलेले किंवा पुढे अतिक्रमण आहे, हे अतिक्रमण काय काढलं ना पाहिजे? भंडारी ग्राउंडवरती एवढं मोठं अतिक्रमण केलंय. मी विचारलं आयुक्तांना की तुम्हाला दिसत नाही का? त्यांना स्पॉटवरती नेऊन दाखवलं, मोजणी करून दाखवली आम्ही सर्वांनी, आणि त्यांना हे दाखवलं की तुम्ही त्यांना अभय का देताय.
तुमच्यामध्ये आर्थिक काहीतरी व्यवहार असल्याशिवाय आणि इथल्या विद्यमान नगरसेवकाचा आणि इथल्या जे काही नेते आहेत, पदाधिकारी आहेत, यांचं पाठबळ असल्याशिवाय हे काम होत नाही. जर त्यांनी खरंच त्यांच्या मनात इच्छा असती तर हा रस्ता त्यांनी अगोदर क्लिअर करून घेतला असता. जी फुटपाथ आहे, जी लोकांना रहदारीचा रोजचा सामान्य नागरिकाला जाण्या येण्यासाठी, तो रस्ता कुठे आहे? तो रस्ता नसेल, तुम्ही मग हा रस्ता बांधणार आणि लोकांचे अतिक्रमण काढणार, हे चुकीचं आहे. एकाला एक न्याय, एकाला दुसरा दुजा भाव, हे अजिबात चालणार नाही. आणि अशा प्रकारचा रस्ता होणार असेल, हे अतिक्रमण न काढता, तर आम्ही 1 इंच सुद्धा यांना काम करू देणार नाही. 1 इंच सुद्धा. कुणाच्याही गाड्या असो, कुणाचं काही असो, कोणतेही गुन्हे दाखल करा. आणि आम्ही रस्त्यावर 100% आम्ही सगळं तरुण इथले जे आमच्या समविचारी नागरिक आहेत, ते खूप त्रस्त आहेत. आणि 50 वर्षानंतर फ्युचरमध्ये ज्या अडचणी येणार आहेत आमच्या मुलाबाळांना, नातवांना, तो प्रश्न आता आयुक्तांनी सॉल्व्ह करावा. एकाला एक न्याय आणि एकाला दुसरा न्याय असं मान्य आयुक्तांनी करू नये. आणि आयुक्तांना माझं निवेदन आहे तुमच्या मार्फत की त्यांनी हे बघा, विद्यमान आमदाराचा हात आहे नाही या गोष्टी काय आहेत ते मी सिद्ध केले. जे कुणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय एवढे मोठे अतिक्रमण राहत नाही. अहो, सत्ताधाऱ्यांचेच असतात ना, दुसरं कुणाचं असणार आहे? जो खुर्चीवर आहे त्याच असणार आहे, महापालिकेतले पदाधिकारीच असणार आहे, प्रशासनाचं असणार आहे, असं थोडी आहे. अतिरिक्त आयुक्त आता इथं आले होते, उपायुक्त नव्हते, अतिरिक्त आयुक्त आले होते. अतिरिक्त आयुक्तांना ती चूक दिसली, त्यांनी म्हणले की मी ब्रिफिंग करून आमच्या संबंधित विभागांना त्या संदर्भात. याच्या अगोदर पण मार्किंग करून गेले होते, पण तरी पण कारवाई का झाली नाही? हे केलेले अहो, त्यांनी चुकीच्याच केलेल्या आहेत मार्किंग, त्या आम्ही सिद्ध केलेल्या आहेत. परत दुसरी गोष्ट अशी की काही लोक इथल्या जे लँड माफिया आहेत, बिल्डर लॉबी आहे, यांना सपोर्टिंग करणारे लोक आहेत. आणि हे अशा अतिक्रमण करणे, आरक्षित जागेवर डोळा ठेवणे, इथं बरेच लोक याच्यामध्ये मोठी लॉबी इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि याच्या विरुद्ध आम्ही आज सर्वांनी आवाज उठवायचं आम्ही ठरवून केलेले. आता याच्या पुढचा इशारा काय असणार आहे? त्याच्या पुढे आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका, हे स्पष्ट मत आहे. बाकी कोर्ट कचेऱ्याचा त्याला आम्ही भरभक्कम आहोत, पण जनतेच्या निदर्शनास आम्ही आणून देणार. आणि आयुक्तांनी यांच्यावरती कारवाई करावी किंवा याच्यामध्ये आम्हाला सुद्धा काही गुन्हे दाखल करता येतील, ते आमच्या पद्धतीने आम्ही करू.